करण्यासाठी आले होते. एकानं कदाचित कॅचसाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं, कारण राजेश सावंत यांचा कॅच होता. राजेश सावंत जर मैदानाच्या आतमध्ये राहिले तर या मॅचचं चित्र बदलवून टाकण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. ताकदीचा वापर करून बॉल जर पाहायला गेला तर मैदानाच्या बाहेर बऱ्याचशा अंशी आपण राजेश सावंत यांना बॉल पाठवताना पाहतो. आणि सध्याच्या घडीला चालू वर्षाचा फॉर्म जर पाहायला गेलात तर राजेश सावंत यांना दिलेलं हे जीवनदान आपल्या संघाच्या अंगलटी येऊ शकतं. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हे बघा, जर आपण कॅच सोडले तर मात्र अशा पद्धतीने चित्र पाहायला मिळतील. 4 धावा आल्यात. ज्यावेळी थिसारा परेनानं सोडलेला कॅच आपण पाहिला आणि त्याचवेळी संपूर्ण विश्वानं, क्रिकेट विश्वानं 264 धावांचा रोहित शर्मा यांचा विश्वविक्रम पाहिला होता. म्हणजे ज्या वेळी झीर सुटले गेले त्यावेळी जर पाहायला गेल्यात ना तर फलंदाजांनी आपलं काम मात्र चोख बजावत समोरील संघावरती आक्रमण करून ठेवलंय. आणि आज जर पाहायला गेला तर राजेश सावंत यांचा सुटलेला झेल आणि तदनंतर मात्र डेप एक्स्ट्रा कव्हर मधून मारलेला चौकार 4 धावांसाठी. धावसंख्येत 4 ने 8 धावा टीम पाहतोय. आतापर्यंत 4 बॉल डिलिव्हर झालेत. पुन्हा एकदा यावेळी वेस्ट साइडच्या वर नो बॉल. आणि आता मात्र बघा, जे मी पहिलंच म्हटलं होतं की जर दुसरा बॉल हाताळला गेला तर आता रोशन यांची गोलंदाजी काढून घेतली जाईल. कुठेतरी लाईन लेंथ मध्ये किंवा भन्नाट वेग वाढवण्याच्या नादामध्ये रोशन यांच्या हातामधून हा बॉल देखील निसटला गेला. आमचे नामांकित पंच आहेत, परंतु पंच युवा पंच पाहतोय मी आज आपण या पालीच्या ग्राउंडवरती आणि त्यांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय आज जर पाहायला गेला तर आपण या मैदानावरती पाहतोय. क्रिकेटचे धडे देखील गिरवत आहेत आणि पंचांची भूमिका देखील आज जर पाहायला गेला तर सर्व आमचे हे युवा पंच आपण पाहतोय श्री छत्रपती चषक 2026 च्या माध्यमातून. आज जर पाहायला गेला तर आमच्या डगआउटच्या बाजूला अनुभवी पंच बाहेर बसलेले आहेत आणि हे खऱ्या अर्थानं हे युवा पंच तयार करण्याचं काम आपण पाहतोय. आणि आज या पंचांच्या माध्यमातून गेली 2 दिवस प्रत्येक संघासाठी योग्य तो डिसिजन देत असताना आपण पाहतोय. आणि आज जर पाहायला गेला तर फ्री हिट असणार आहे. फ्री हिट असेल, अर्थातच नवीन गोलंदाजाचा वापर आता करावा लागणार आहे. अंकुश यांचा वापर केला जाईल शेवटच्या 2 बॉलसाठी. फ्री हिट बॉल असेल, अर्थातच पहिलाच बॉल फ्री हिटचा बॉल फेकतील अंकुश. सन्माननीय गणेश कदम यांचा शुभ सन्मान इथे होतोय. पाहतोय आपण समालोचन कक्षाच्या समोर जे आमचं व्यासपीठ आहे त्याच्या समोर इथे सन्मानित केलं जाते. गणेश कदम ॲक्च्युली फणसवाडी गावचं हे व्यक्तिमत्व, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. नवतरुण मित्रांनो, एक नक्कीच इथे आलाय मोठा फटका. पाहतोय आपण मेगा 6. अंकुश आले होते शेवटचे 2 बॉल डिलिव्हर करण्यासाठी. फ्री हिटचा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला, परंतु शेवटचा बॉल जर पाहायला गेला तर स्लॉट मध्ये टाकला आणि त्याला जर पाहायला गेलं तर पार्किंग प्लॉट मध्ये राजेश सावंत यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आणि आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या, जिथं 51 धावा बनवायच्या आहेत. परंतु जर पाहायला गेलं तर पुढच्या 2 षटकामध्ये तब्बल 18च्या सरासरीने 36 धावा बनवाव्या लागणार नाहीत. 6 षटकार या मॅच मध्ये मारावे लागणार आहेत. ते टीम दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर टीम MRH क्रीडा संघ फणसवाडी या संघाला आज जर आपण पाहतोय खूप चांगल्या मॅचेस. आणि तदनंतर जर पाहायला गेला तर पुढच्या मॅचचा देखील टॉस झालाय. म्हणजे दुसऱ्या फेरीची ती पहिली लढत आपल्या भेटीला येईल, जिथं दत्तगुरु क्रिकेट क्लब भारजेवाडी ब आणि जय शिवराय दिघेवाडी हा संघ खेळताना दिसेल. टॉस भारजेवाडी ब संघानं जिंकलाय आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 3 षटकांची लढत इथं पाहायला मिळेल. दुसऱ्या षटक
अभ्या हा माफी असावी. दुसऱ्या फेरीचा सामना हा 2 षटकांचा असेल. सेकंड राऊंड 2 षटक. यावेळी ब्लॉकर मध्ये टाकलेला बॉल स्विंग आणि मिस आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना कुठेतरी जर पाहायला गेला तर सागर यांना अडचणी निर्माण होताना आपण पाहतोय. हव्या त्या पद्धतीने सागर यांच्या बॅट मधून बॉल येताना दिसत नाही. सागर यांना एक काम करावं लागेल. एक धाव काढून राजेश सावंत यांना स्ट्राईक एंड वरती जर आणलं गेलं तर धावा बनवू शकतात. कारण 12 बॉल मध्ये 36 धावांची गरज होती हे षटक चालू व्हायच्या अगोदर. आता बरं जर पाहायला गेलं तर ब्लॉक होलमध्ये टाकलेला बॉल सन्मान दिला गेला. क्रिकेटमध्ये अशा पद्धतीच्या बॉलला सन्मान देणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये 2च गोष्टींना फार तर सन्मान देत असताना आपण फलंदाजांना पाहत असतो. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना आणि तदनंतर परफेक्ट यॉर्करला सन्मान देण्या व्यतिरिक्त जर पाहायला गेला तर काहीच नव्हतं. आलेली एक धाव आपण पाहतोय. परंतु राजेश सावंत यांनी पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर तब्बल 12 धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. तेच राजेश आता स्ट्राईक एंड वरती असणार आहेत. येणारे 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 35 धावा. 10 बॉल मधून कमीत कमी 8 बॉल राजेश सावंत यांना खेळावे लागणार आहेत. ते टीम एमआरएच क्रीडा संघ फणसवाडी या संघाला अदरवाईज अडचणींना सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस कमालीचं षटक पाहतोय अंकुश यांच्या माध्यमातून. स्लोवर वन माफी असावी. आकाश गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी टीम बारजेवाडी अ संघासाठी करत असताना आपण पाहतोय. 51 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्या होता. टॉस हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी केली. आता मात्र समोरच्या दिशेने बॉल सरळ पाठवून दिला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इट्स आउट ऑफ द पार्क. आलाय बेधडक षटकार. लागल्यात 51 धावांचं उद्दिष्टाचा पाठलाग करतोय. आणखी एक सेकंड इन रो. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय बॉन्ड लाईनचा सफर. मिळाल्या 6 धावा षटकार. 28 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. आता गरज असणार आहे ती 23 धावांची गरज असणार आहे. येणारे बॉल शिल्लक आहे ते 7 आणि 23 धावांची गरज. हा बॉल दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. या बॉलवरती षटकार आला टार्गेट जर पाहायला गेला तर येणाऱ्या 6 बॉलमध्ये 17 धावांवरती येऊन जाईल. हा बॉल कशा पद्धतीने अंकुशांच्या आकाशांच्या माध्यमातून हाताळला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. बारजेवाडी अ संघाला पहिल्या मॅच दुसऱ्या मॅच मध्ये दिगेवाडी संघाने 50 धावा चेस केल्यात. या मॅच मध्ये टीम फणसवाडी संघ 51 धावा चेस करतोय. 7 बॉल शिल्लक 23 धावांची गरज. शेवटचा बॉल आणि तिसरा षटकार देखील येते आणि या तिसऱ्या षटकारासाठी संतोष देवजी शिंगरे यांच्या माध्यमातून राजेश सावंत यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालंय. माध्यमातून देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज राजेश सावंत साठी आलेत. 17 धाव्यांची गरज ऑनलाईन पे केले गेलेत परंतु 17 धाव्यांची गरज आहेत. लागोपाठचे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये राजेश सावंत. मी म्हटलं होतं कॅच किती इम्पॉर्टंट आहे. क्रिकेटच्या युद्धपथलावरती चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये पकडा कॅच जिंका मॅच. पकडो कॅचेस जीतो मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. तरच बसेल तुमचा आमचा मेल. आणि जर आता पाहायला गेला तर येणारे 6 बॉल 17 राजेश सावंत ऑन दी स्ट्राईक नसणार आहेत. ऑफ स्ट्राईक असल्या कारणानं आता मात्र खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह असणार आहे की सागर एखादी सिंगल धाव काढून राजेश सावंत यांना स्ट्राईक एंड वरती आणतील की सागर पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपला नॅचरल गेम दाखवत आपल्या संघासाठी अर्थातच टीम एमआरएच क्रीडा संघ फणसवाडी या संघासाठी धावसंख्या उभारताना दिसतील यासाठी. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर बारजेवाडी संघाला या धावा रोखाव्या लागणार आहेत. कारण राजेश सावंत जर पाहायला गेला तर इथून मात्र थांबायचं नाव घेणार नाही आहे. राहुल शेवटच्या षटकात
समोरच्या दिशेने मारायचा होता, पॅडवरती बॉल आदळला जातोय. तोपर्यंत जर पाहायला गेला तर लेग बाईकच्या मदतीने आलेली ही एकेरी धाव आपण पाहतो. बॅटच्या माध्यमातून बॅटची इनसाइड एज लागली होती आणि तदनंतर जर पाहायला गेला तर पॅडवरती बॉल जाऊन आदळला गेलाय. एकेरी धाव सागर यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आणि तदनंतर आता येणारे बॉल शिल्लक 5 आणि जिंकण्यासाठी 16 धावा. पुढचे 2 बॉल दोन्ही संघांसाठी महत्वाचे असणार आहेत. राहुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. स्लोवर 1 बॉल पाहायला मिळाला. इथून पाहायला गेला तर आणखी एक चौकार, 4 धावा कॅचसाठी जाणं होतं. कॅचसाठी जर गेले असते हा चान्स घेणं गरजेचं होतं. हा चान्स जर घेतला असता तर कुठंतरी काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. परिणामी चौकार सुद्धा हाताला लागून अडवता आला असता, परंतु तसं झालं नाही. क्रिकेट असू द्या किंवा जीवन असू द्या, आपल्याला रिस्क घेणं गरजेचं असतं आणि जो रिस्क घेतो मित्रांनो तोच आयुष्यात यशस्वी होतो. आणि इथून जर पाहायला गेला तर ही रिस्क खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये जर पाहायला गेलात ना तर कोणी घेतलाय, राजेश सावंत यांनी 4 धावा आल्या. आता येणारे 3 बॉल, त्याला नवीन बॉलची मागणी केली जाते, बॉलची पूर्तता करायची आहे. याने बॉल 4 शिल्लक आणि जिंकण्यासाठी आता 12 धाव्यांची गरज असणार आहे. 4 बॉल 12 मॅच मध्ये बघा. या मैदानाची ही खासियत आहे, या मैदानावरती आपण कितीही धावा बनवा, या मैदानावरती धावा सुरक्षित नसतात. कारण दुसऱ्या सत्रामध्ये आपण बऱ्याचशा वेळी या मैदानावरती पाहत असतो की धावा चेस होताना आपण पाहत असतो. कारण टेनिस बॉल क्रिकेट आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टॉस जिंकल्यानंतर बऱ्याचशा कॅप्टन्स आपण देखील पाहत असतो की टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण घेत असतो. यावेळी देखील तसंच पाहायला मिळालं आहे. परंतु शेवटचे 4 बॉल आहेत, 12 धाव्यांची गरज आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर म्हटलं जातं राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगू शकत नाही आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल होणार नाही आहे, शेवटची धाव येणार नाही आहे, तोपर्यंत सामना संपला जाणार नाही आहे. आणि राजेश सावंत जर पाहायला गेला तर सहजासहजी सामना सोडणार नाही आहे. राहुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. यावेळी स्लोवर 1 बॉल पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जातील का? बॉलर एंड वरती हात थ्रो करणं गरजेचं होतं, परंतु ही चूक झाली. या चुका अवॉइड करणं गरजेचं आहे. आपली एक चूक आपल्याला या मॅच मधून मात्र जर पाहायला गेला तर मैदानाच्या बाहेर गावून जाताना दिसेल, एक्झिट घ्यावा लागेल. परंतु इथून जर पाहायला गेला तर 2 धावा आल्या. येणारे पुढचे 3 बॉल 2 मोठे फटके मारावे लागणार आहेत. राजेश सावंत याला 10 धाव्यांची गरज. मॅच जर पाहायला गेला तर लखलखतं हे रखरखत ऊन पाहतोय आणि आज हे नवगाव मराठा समाजाचे सर्व समाज बांधव खेळ करत असताना आपल्या या श्री छत्रपती चषक 2026च्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 बॉल आणि 10 धाव्यांची गरज असताना पुन्हा एकदा राहुल बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. सुंदर बॉल पाहायला मिळाला. अतिरिक्त उछाल पाहतोय, पंच कळवतात की हा बॉल वाईड बॉल आहे. प्लस बाउन्स देखील दिलं गेलंय. रिव्ह्यू आहे का? रिव्ह्यू आहे रिव्ह्यू आहे. चॅलेंज केलं जाईल. पंचांचा निर्णय रिव्ह्यू चेक केला जाईल पंचांच्या माध्यमातून. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आणि थर्ड पंचांच्या माध्यमातून चेक केला जाईल की हा बॉल वाईड आहे की लीगल आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण हा बॉल जर वाईड आला तर 3 बॉल 9, बॉल लीगल आला तर 2 बॉल 10, इट्स अ वाईड. म्हणजे आता 3 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. बघा एका बॉलनं किती फरक पडतो. आपल्याला एक अतिरिक्त बॉल डिलिव्हर्ड करावा लागतो, त्यानंतर समोरील संघाला एक धाव मात्र गिफ्ट होते. भारजेवाडी संघ आता नो मोर रिव्ह्यू, आपल्याला रिव्ह्यू नसणार आहे, फक्त आपल्याला एकच अनसक्सेसफुल रिव्ह्यू दिला जातोय. 3 बॉल 9 धाव्यांची गरज असताना पुन्हा एकदा राहुल निघाले बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी डाऊन द लेग साइड अतिरिक्त स्पीड आपण पाहतोय. भन्नाट वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना राहुल यांच्या माध्यमातून डाऊन द लेग साइड वेल जज वेल लेफ्ट बाय मिस्टर राजेश सावंत. पंच सांगतात की हा बॉल व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 1 धाव. आता येणारे 3 बॉल 8 धावांची गरज. तीन बॉल 8 धाव्यांची गरज.
3 बॉल 8 धावांची गरज असताना स्लोवर वन पाहायला मिळाला. पेस व्हेरिएशन इज द बेस्ट रिस्पॉन्स. गतीमध्ये बदल करणं गरजेचं होतं. हा गतिमान बदल आपल्याला पाहायला मिळाला. कालानुसार आपल्याला बदल करणं गरजेचं असतं. कालानुसार जर बदल आपल्या याच्या झाला नाही तर मात्र खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर जशी नोकिया कंपनी डुबती गेली तसा आपण देखील डुबू शकतो. कालानुसार आपल्याला देखील परिवर्तन, कारण ही कालाची गरज असते. आता येणारे 2 बॉल आणि 8 धावांची गरज. काय होईल या मॅच मध्ये? समोरच्या दिशेने येऊन बॉल ताकदवर फटका पाहतोय. बॉल पाहायला मिळाला. एक फंबल झालं. बॉल कीपर एंड वरती पाहतोय परंतु पुन्हा एकदा चूक झाली. हे बॅकअप देत असताना फिल्डिंग डिपार्टमेंट किती महत्वाचा असतो. कोणत्या एंड वरती थ्रो करायचा असतो, कोणत्या बॅटरसाठी आपल्याला थ्रो करायचा असतो, ह्या सर्वच गोष्टी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना चाणक्य राहणं गरजेचं असतं. मैदानात फिल्डिंगला उतरल्यानंतर फक्त मी बॉल पकडायला आहे असं नाही. फक्त कर्णधाराची जिम्मेदारी मित्रांनो नसते की मॅच चालवणं. आपण देखील स्वतः कर्णधार आहोत. त्या पद्धतीने आपला स्वतःचा एफर्ट द्यावा लागतो. कोणत्या एंड वरती थ्रो करायचा आहे, किती बाउन्स चेंडूला मिळाला जाईल, कारण हे जर आउटफील्डचा विचार करायला गेला तर स्ट्रॉंग अशी आउटफील्ड आहेत. 1 बॉल आणि 6 धावांची गरज. 1 बॉल आणि 6 धावांची गरज. मागील मॅच मध्ये देखील 50 धावा चेस करत असताना 1 बॉल 6 धावांची गरज असताना षटकार आलाय. या मॅच मध्ये षटकार आला तर खऱ्या अर्थानं राजेश सावंत यांना डोक्यावर उचललं जाईल. MRH क्रीडा संघ फणसवाडी संघाच्या माध्यमातून 1 बॉल 6, पण डिफेंड केला तर राहुल यांना उचललं जाईल फारजेवाडी संघाच्या माध्यमातून. हो फुल टॉस बॉल. बॉल जातोय. हे नशिबानं साथ दिली नाही आणि अखेर मात्र राजेश सावंत यांचं स्वप्नच राहिलं आणि खऱ्या अर्थानं राहुल यांना मात्र आपल्या संघाला हा विजय प्रस्थापित करून दिला. पहिल्या विजयाची नोंद अर्थातच टीम दत्तगुरु क्रिकेट क्लब बारजेवाडी.